श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी नेमका कसा असेल? नशिबाची साथ लाभेल का की प्रत्येक यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? आरोग्याची काळजी घ्यावी लागेल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पंधरवड्यात ग्रहांची साथ तुमच्या बाजूने कितपत राहणार आहे? चला पाहूया मेष राशीला हा पंधरवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या काळात काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकतात. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास प्रगतीचे दरवाजे उघडतील. आत्मविश्वास, धैर्य आणि संयम यांच्या बळावर तुम्ही अनेक आव्हानांवर मात करू शकता. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होईल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील. या काळात स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे जाणे आवश्यक राहील. नवीन संधी, नवीन लोकांची भेट आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. उतावळेपणा टाळून संयमाने केलेले प्रयत्न यश देणारे ठरतील. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि अनेक अडथळे दूर होताना दिसतील. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा मध्यम ते चांगला राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत थकवा, अंगदुखी, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. सततच्या धावपळीमुळे शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे राहील. आहाराबाबत निष्काळजीपणा करू नका. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा आणि पचनसंस्थेची काळजी घ्या. नियमित व्यायाम, योगा किंवा सकाळची चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. काही गोष्टींचा अतिविचार केल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. सकारात्मक विचारसरणी आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता लाभेल. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर औषधे घेणे आणि नियमित तपासणी करणे आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. काहींना पदोन्नती किंवा नवीन संधींची माहिती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या मुलाखतीची संधी मिळण्याचे संकेत आहेत. कार्यालयीन वातावरणात काही स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु तुमचे कौशल्य आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेतील. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. व्यवसायातील नवीन कल्पना भविष्यात लाभदायक ठरू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबातील काही विशेष कारणांमुळे खर्च वाढू शकतो. अनावश्यक खरेदी टाळणे हिताचे ठरेल. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यातील आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. जमीन, मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार सुरू असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये घाईगडबड करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता विकसित होईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती दिसून येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासाच्या योग्य नियोजनामुळे अपेक्षित यश मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य प्रशिक्षणाची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. परदेशी शिक्षण किंवा संशोधन क्षेत्राशी संबंधित प्रयत्नांना गती मिळेल. सोशल मीडिया आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास अधिक चांगले परिणाम दिसतील. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा काळ विशेष प्रगती देणारा ठरू शकतो. मनात आध्यात्मिक विचारांची वाढ होईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन, नामस्मरण, जप किंवा ध्यानधारणा यामध्ये रुची वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा मंगल कार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे मनातील संभ्रम दूर होण्यास मदत मिळेल. या काळात अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
अनेक समस्यांची उत्तरे तुम्हाला स्वतःच्या विचारांमधून मिळू शकतात. सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक परिपक्व बनेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरातील वातावरण सकारात्मक आणि उत्साही राहील. काही महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरातील शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी संवादावर भर द्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. परस्पर समजूतदारपणा वाढल्यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख प्रेमसंबंधात बदलण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नात्याबाबत घाईने निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य आणि पाठबळ मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. एकत्रितपणे भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक स्थैर्य निर्माण होईल. प्रवास. या पंधरवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात आणि त्यातून लाभही मिळू शकतो. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग दिसून येत आहेत. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क येईल आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. प्रवासाचे नियोजन आधीच केल्यास त्रास कमी होईल. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्या. ओम भौमाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. गरजू व्यक्तींना लाल वस्तू किंवा अन्नदान करा. श्री स्वामी समर्थ किंवा कुलदैवताचे नामस्मरण नियमित करा. राग आणि उतावळेपणा यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूण हा काळ मेष राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात चांगली वाढ दिसेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे आणि शिक्षण क्षेत्रातही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक व वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याबाबत थोडी काळजी घेतल्यास मोठी अडचण येणार नाही. आध्यात्मिक क्षेत्रात मन स्थिर राहील आणि मानसिक शांतता मिळेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी अनेक यशस्वी संधी घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.